चालू ठेवायचंय। एक पद्य माईक वरती या ठिकाणी होईल। आपण सर्वांनी आपापल्या आवाजात त्याला साथ द्यायचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। सगळ्यांना पायपुसण्या मिळतील, काळजी करू नका। ज्यांना मिळणार नाही त्यांनी दुसऱ्यांच्या थोड्या वेळानंतर तो थकल्यानंतर वापरा, पण त्या पायपुसणीवर बी 100% सगळ्यांनी उभं राहा। हॅलो बच्चे वारे लुटा दिया परिवार, जागो जागो रे, जागो तो एक बार हिंदू जागो रे, जागी थी झांसी की रानी, जय श्रीराम। मी सौ प्रिया रसाळ, विश्व हिंदू परिषद मातृशक्ती पश्चिम महाराष्ट्र। आता जे वारंवार हिंदूंवर होणारे अत्याचार आपण बघतो आहोत, पश्चिम बंगालचं झालं, त्यानंतर पाठोपाठच आज आपल्या प्रवासासाठी पर्यटनासाठी गेलेल्या लोकांवर जर असे वारंवार अत्याचार होत असतील तर याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट होणं गरजेचं आहे। भारत ही हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्या हिंदूंना वेचून वेचून जर त्यांच्यावर नरसंहार होणार असेल तर मात्र आता आपल्याला इथे जागरूक होणं गरजेचं आहे आणि त्याला सडेतोड उत्तर सरकारने द्यावं हीच आमची सर्व महिलांची विनंती आहे। आणि सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे, म्हणूनच हिंदू आहोत आपण, हिंदू राष्ट्र आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहायचंय। भारत माता की जय, हिंदू राष्ट्र की जय। याच सुरात आवाज पाहिजे तुमच्या सर्वांचा। आवाज चेक करण्याची आवाज आवाज पूरा भारत क्या चाहता है, पूरा भारत क्या चाहता है, अरे पूरा भारत क्या चाहता है। देश के गद्दारों को, अरे देश के गद्दारों को सुन ले बेटा, सुन ले बेटा पाकिस्तान, सुन ले बेटा पाकिस्तान, सुन ले बेटा पाकिस्तान है, सुन ले बेटा पाकिस्तान, सुन ले बेटा पाकिस्तान, भारत माता। मी किशोर चव्हाण, विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री। आपल्या सगळ्यांना माहिती 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील पैसरीन घाटीत क्रूर आणि भ्याड दहशतवादी हल्ला झाला। त्यामध्ये अनेक हिंदू पर्यटक मृत्युमुखी पडले। हे सर्व पर्यटक भारतातलेही होते, विदेशातले होते, प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इथले सर्व पर्यटक होते। जो नरसंहार जो त्यांनी केला, त्यांनी जो भ्याड हल्ला जो केला, तो भ्याड हल्ला केला। प्रत्येक आपल्या पर्यटकाकडे गेले, हिंदू पर्यटकाकडे गेले, त्यांनी विचारलं
की तुमचा धर्म काय. एवढ्या ते थांबलेला त्यांनी आयडी चेक केला, पुरुषांचे कपडे काढले, ते हिंदू आहेत त्यांनी तपासलं आणि त्यांना गोळ्या मारल्या. अनेक जण जखमी झाले, अनेक जण आमच्या बहिणी ज्या आहेत त्यांचं कुंकू पुस्तक गेलं, मुलांचे आधार गेले, अनाथ झाले. हे जे भाड कृत्य केलंय ते पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांनीच केलेलं आहे. आणि त्यांना जी साथ दिलेली आहे ते काश्मीर मधले जे स्लीपर सेल अजूनही तिथं जिवंत आहे, त्या स्लीपर सेलनी त्यांना साथ दिलेली आहे. त्यामुळे खरं हत्याकांड घडलं. पाकिस्तानला बघत नाहीये की काश्मीर मधल्या या सर्व लंडन असलेल्या काश्मीरमध्ये पृथ्वीवरचा स्वर्ग आपण ज्या काश्मीरला म्हणतो, अशा स्वर्गाच्या सर्व पृथ्वीवर आज जो शांतता पसरली, अनेक पर्यटक सुमारे जानेवारी महिन्यापासून 5.25 लाख पर्यटक तिथे गेले होते आणि या पर्यटकांनी तिथं आनंद निसर्गाचा लुटत होते. पाकिस्तानला बघितलं नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष ज्या भारतात येतात त्यावेळेस हल्ला केला जातो, जाणीवपूर्वक हल्ला केला. त्यांना दाखवायचंय काश्मीर अजून अस्थिर आहे, त्यांना अजून दाखवायचंय आंतरराष्ट्रीय पातळीवर की काश्मीर अजून अस्थिर आहे, तिथे शांतता नाहीये आणि सगळं काही तिथे हलवेल नाही त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि तिथे वाढलेलं पर्यटन, वाढलेली शांतता ही पाकिस्तानला बघितली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी देतो तो हल्ला अतिरेक्यांच्या मार्फत त्यांनी केला. हा जो अतिरेक आहे, आज हिंदू समाज आपण बघितला आपण केवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आज विश्व हिंदू परिषद देशभरात देशव्यापी आज आंदोलन करतो. या आंदोलनाबरोबरच मोठे पावलेले आपले हिंदू पर्यटक आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली आज वाहतोय. आमची मागणी एवढीच आहे की याचा बदला घ्या. पुलवामा हल्ल्यात जसा सर्जिकल स्ट्राईक केला होता तो फक्त मर्यादित होता. आमची मागणी पाकिस्तान बेचिराग करून टाका, एकदम बेचिराग करून टाका. कारण पाकिस्तान मधले सगळे अतिरेक आम्हाला पाकिस्तान बेचिराग केलाच पाहिजे. त्याचबरोबर आम्हाला संधी द्या की पुढच्या वर्षी येणारी जी दिवाळी आहे आम्ही पाकिस्तानच साजरी करू, लाहोर मध्ये आम्ही दिवाळी साजरी करू, ही आमची मागणी आहे. अजून बरेच जण आहे. दत्ताजी थोडस बघून घ्या, आपल्या पद्धतीने सगळं लावून घ्या. स्वयंसेवकांना विनंती आहे. हॅलो, कार्यकर्त्यांना विनंती आहे, आंदोलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल तसं आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचं गालबोट आपल्यामुळं किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींमुळं हे आपल्या सर्वांना भान असलं पाहिजे. भारताने भविष्यात पाकिस्तानचा नक्षा बदलावा यासाठी आपण हे आंदोलन करतोय. एकही पाकडा जिवंत राहता कामा नये यासाठी अतिरेक्यांनी, आतंकवाद्यांनी निष्पाप भारतीयांवरती धर्म विचारून जो गोळीबार केलाय, या गोळीबाराचं उत्तर गोळीबारानेच त्याच्या सरकारपर्यंत पोहोचवायचं आहे आणि पाकिस्तानची कानठळा बसतील तर त्यांच्या कानापर्यंत पोहोचवायचं आहे. तर आपण सगळे तयार आहात का? आवाज, जय जय श्रीराम, वंदे वंदे. दोन मिनिटं आपण आपल्या शंखाचा मंगल ध्वनी प्रज्वलित करायचा आहे. त्या माध्यमातून ज्या वेळेला शंखनाद पूर्ण होईल त्यानंतर ना आपण आंदोलनाला सुरुवात करतोय. आपलं आंदोलनाची मुख्य मागणी सुरू करा. तोपर्यंत शंखवादन पूर्ण होतोपर्यंत आपण कोणीही कुठलीही घोषणा देणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. शंखवादकांना विनंती, आपण शंखनाद सुरू करा.